मी ग्लोबसला सिटी आणि एक्सरे टेक्निशियन होतो. दोन्ही सिटी आणि एक्सरे करायचो मी त्यावेळेला. मेन इन्चार्ज म्हणूनच काम करत होतो तिथे मी. इव्हन कॅन्सरचे पण पेशंट करायचो त्यावेळेला तिथे. त्यावेळेला मला फार हे वाटायचं, अरे आपण काही व्यसन नाही करत, काही नाही, तंबाखू नाही, सिगरेट नाही, दारू नाही, कधीच काही नाही. मग आपल्याला झालं कसं ज्यावेळेस काही म्हणजे आईचं दुखत होतं त्याच्यामुळं माझ्या काही लक्षात नाही आलं, म्हणजे लक्षात दिलं नाही. आईलाही प्रॉब्लेम होता तर सारखं जीभ दाताखाली येत होते. माझ्या मनात काहीच म्हणजे मला त्यावेळेला काही हेच नव्हतं. मी झालं आहे ना आता तर झालं आहे, त्याला काही करू शकत नाही. मला 2 वर्षानंतर माझ्या मिस्टरांनी सांगितलं का त्यांना कॅन्सर होता म्हणून. मला वाटत होतं सांगायला पाहिजे नव्हतं त्यावेळेला, पण काय मी ती जर खचली असती एकदमच की असं आहे तसं आहे, तिच्या तब्येतीवर परिणामच झाला असता. पण मग त्यांचं पण बरोबर होतं, कारण मागं कोणी बघायला नव्हतं. मला जर सांगितलं असतं तर मी खचले असते. बाहेरशी एकटा गेलो. मग त्याच्यानंतर मग असंच माझा भाऊ मी गप्पा मारत बसलो होतो. मग त्याला समजलं की मामान ते काय येत आहेत मला. तो म्हणजे मामान ते कशाला येत आहेत. मग मी त्यावेळेला सांगितलं की असं असं केलं, बाहेरचे झाले, त्याच्यात पॉझिटिव्ह आले. त्याच्या आधी मी जशी माझी नॉर्मल लाईफ होती तशीच जगत होतो. म्हणजे त्यावेळेला मी आमचे एक मित्र होते, आम्ही दिवसभरात 10 ते 12 चहा प्यायचो. ते तेवढंच चहा प्यायचो. डिटेक्ट झाल्यानंतरही की माझ्या म्हणजे जेवण तेच, सगळं तेच, की झालं आहे आपल्याला म्हणून खचून जायचं हा विषयच नव्हता काही. ऑपरेशन झालं सप्टेंबरमध्ये, 23 सप्टेंबर 2016. त्यावेळेला मग ऑपरेशन झालं माझंही. तर इथे नळी होती सक्शन करण्यासाठी. ज्यावेळेला डिस्चार्ज वेळेला सर म्हणजे आता तुला बोलायला लावतो मी. सरांनी त्यावेळेला इथे कॉटन ठेवला, नाव विचारायला. त्यावेळेस एकदम स्पष्ट, नाव काय रे तुझं? म्हटलं महेंद्र. म्हणजे बघ बोलायला पण लागला असतो. कारण ज्यावेळेस ट्रीटमेंट चालू झाली त्यावेळेला मला 2-2 तासाला भूक लागायची. म्हणजे दिवस तर जायचा पण रात्र काही जात नव्हती. त्यावेळेस खूप काळजी घेतली. म्हणजे त्यांना ज्यूस, दूध वगैरे कंटिन्यू खायला प्यायला घालायचे. म्हणजे त्यांना चालता वगैरे पण येत नव्हता, ते पण करायचे. त्याच्यात त्यांनी सांगितलं ट्रीटमेंटमध्ये की दाढी करायची नाही, साबण लावायचं नाही, गालाला जोरात चोळायचं नाही, काहीच नाही करायचं. गरम पाणी जास्त तिथे हे करायचं नाही. मित्रांचा सपोर्ट फार चांगला होता. 3-4 मित्र होते चांगले सपोर्टिव्ह होते. त्यामध्ये माझा भाऊ पण सपोर्टिव्हला होता लहान. मी एकंदरीत ज्या वेळेला सगळं ठरलं, मी सोनवणे सरांना विचारलं, म्हटलं सर ऑपरेशन कसं आहे हो, किती? सरांना कॉन्फरन्स होती बँगलोरला का कुठे. सर त्यावेळेला तिकडे गेले. आल्यानंतर लगेच रविवारी ऑपरेट केलं. पण कधी रविवारचं ऑपरेटर होत नाही, पण त्यावेळेला त्यांनी सरांनी केलं. पण म्हणजे तू फक्त धीर ठेव, तू बाहेर येशील याच्यातून. आणि त्यांनी आणलंही मला बाहेर. पंधरा वर्षापूर्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर महेंद्रला बोलताही त्याचप्रमाणे तितकं सुंदर येतं आहे, खाताही येतं आहे, क्वालिटी ऑफ लाईफ पण तितकी सुंदर आहे. याच्यामध्ये काय आहे की ट्रीटिंग कॅन्सर फक्त महत्त्वाचं नाही आहे, तर त्याचप्रमाणे त्याच्या आयुष्याची गुणवत्ता पण तितकीच सुंदर ठेवणं तेही गरजेचं असतं. साधारणतः काय असतं की ओरल कॅव्हिटी कॅन्सर सर्जरीमध्ये रुग्णाला एक अँझायटी असते. आजार बरा होईल ही तर झालंच, पण त्याचप्रमाणे आम्हाला दिसण्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही ना, मला खाण्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही ना, मला बोलण्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही, या अनेक शंका माणसाच्या मनामध्ये असतात. आणि अशी शंका जेव्हा त्याच्या मनामध्ये घर करतं तर नॅचरली कोणताही माणूस म्हणा किंवा त्याच्याबरोबरचे रिलेटिव्स फार अँक्शियस झालेले असतात. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण शस्त्रक्रियेचा अटेम्प्ट केला, चांगली शस्त्रक्रिया झाली तर निश्चितच इट इज गिविंग बॅक नॉट ओनली कॅन्सर फ्री लाईफ बट ऑल्सो गुड क्वालिटी ऑफ लाईफ. कारण शेवटी काय असतं की इट इज नॉट ओनली इम्पॉर्टंट टू ॲड इयर्स टू लाईफ बट लाईफ टू इयर्स ॲज वेल. आणि तेच महेंद्रच्या बाबतीत असे खरं आहे की कॅन्सरमधून बरं झाल्यानंतर तो त्याची लाईफची क्वालिटी, गुणवत्ता
आणि तुम्ही बघितलं एक सिटी स्कॅन टेक्निशियन आता एक सिटी स्कॅनच्या पूर्ण डिपार्टमेंटचा इन्चार्ज झाला आहे. तो त्याचं काम तितकं प्रभावीपणे करतोय आणि द सेम टाईम ही इज नॉट ओनली कॅन्सर वॉरियर कॅन्सर फायटर बट ही इज ऑल्सो अ मेसेंजर दॅट कॅन्सर कॅन बी क्युअर्ड अँड दॅट्स द एक्झॅक्ट थिंग दॅट व्हॉट इज डुईंग. आता महेंद्रच्या बाबतीत बोलायचं झालं तर तो स्वतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये असल्या कारणाने त्याला संघर्ष तर होताच, पण त्याच वेळी त्याला एक ठाम विश्वास होता की मी ह्या आजारातनं बाहेर पडू शकतो. आणि असंच आपण ह्या म्हणजे वैद्यकीय शास्त्राच्या नॉलेजवरती किंवा आपण ह्या सायंटिफिक युगामध्ये वावरत असताना वैद्यकीय उपचारांवरती विश्वास ठेवून आपण यांना बाहेर पडू शकतो असा माणसाने स्वतःच्या मनाशी विश्वास जर बाळगला तर निश्चित मला वाटतं की पॉझिटिव्ह माइंडसेट विल ऑलवेज क्रिएट पॉझिटिव्ह रिझल्ट्स अँड दॅट वॉट हॅज बीन अचिव्ड इन महेंद्र. सो दॅट्स अ सक्सेस स्टोरी फॉर हिम फॉर हिज फॅमिली अँड त्याचमुळे आपण आज या कार्यक्रमामध्ये आपण त्याचं कौतुक करतोय. मी जर एखाद्या कॅन्सर पेशंटला भेटलोच तर मी पहिलं एक घाबरूच नको बाबा, तू कोणताही असो. किती आपण जर स्वतः घाबरलो तर आपणच जास्त खच्चीकरण होतं आपलं, पण आपलीच इम्युनिटी कमी होऊन जाते की आता आपण जगू कसं, जगणार का नाही काय. आता ऑपरेशन झालं आपलं, हे झालं, आपल्याला जेवता येणार नाही की वाढेल की मी 2 महिने 3 महिन्यात मरून जाईल, हे डोक्यातून काढूनच टाकायचं त्या पेशंटने की आपण नाही, आपण 1 नाही 10 वर्ष जगू, 10 नाही 50 वर्ष जगू, हेच समोर ध्येय ठेवायचं. याच्यातून घाबरलं नाही तर फार माणूस म्हणजे बाहेर 100% पडणार. पण त्याच्याबरोबर आपण घाबरलो तर घरच्यांनाही त्रास होतो. आपण जर घाबरलो नाही तर घरचे पण एकदम जो आजारी माणूस तो टेन्शन घेत नाही तर मग आपण पण कशाला घ्यायचं टेन्शन. पेशंटच्या घरच्यांना मी हे सांगेल की बुवा कॅन्सर झाला म्हणजे फार मोठा हे नाही की आता बरेचसे जण कॅन्सर झाला म्हणजे लोक काय करतात, कॅन्सर झाला नाही आपल्याला पण होईल कॅन्सर, हे संसर्गजन्य नाही. जेणेकरून जो व्यसन करतो त्याने व्यसन केलंच नाही पाहिजे, शक्यतो 99% व्यसन केलंच नाही पाहिजे. मग व्यसन केलं की त्याचे दुष्परिणाम पण होतातच. आणि व्यसन करण्याच्या आधी आपल्या फॅमिलीचाही विचार केला पाहिजे भाऊ की आपली फॅमिली आहे की आपल्याला काही झालं तर फॅमिलीचं काय होणार. तुम्ही आत्ताची एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे की त्याने तुम्ही किती गंभीर आजार असला तरी त्याच्यावर तुम्ही मात करू शकता 100%.